मला जर आनंदी बनायचं असेल तर गुरु कळणं महत्वाचं आहे असं अध्यात्म सांगतं. परवा एक चर्चेत विषय समोर आला. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली ती ज्ञानासाठी सांगितली का भक्तीसाठी? विठाला 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 विठाला. एका पुस्तकामध्ये हा प्रश्न माझ्यासमोर परवा आला. जवळपास 200 वर्षापूर्वीचं पुस्तक मला मिळालं. एक अतिशय सुंदर आहे आणि त्याचं वाचन माझं चालू आहे. आणि त्यामध्ये प्रश्न आला की ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली ज्ञानासाठी का भक्तीसाठी? आता इथं आदरणीय शिंदे सर आहेत, त्यांच्याकडं शाळेमध्ये शिक्षक आहेत. ज्या विषयाचे शिक्षक आहेत त्याच विषयात त्यांनी शिकवावं का दुसऱ्याच्या विषयात? त्याच विषयात शिकवावं. गणिताच्या शिक्षकांनी जर इंग्रजीची पुस्तकं काढा म्हटलं चालेल का? नाही चालणार. इंग्रजीच्या शिक्षकांनी जर हिंदीची पुस्तकं काढा चालणार आहे का? नाही चालणार. तसं ज्ञानोबरायांनी ज्ञान सांगावं का भक्ती सांगावी? ज्ञान सांगायला पाहिजे. बघा, गायकाने पखवाज वाजवावा का पखवाज वाजवणाऱ्यांनी चाल म्हणावी? दोन्हीचीही उत्तरं तुमच्या समोर आहेत. चला ठीक आहे, वेगवेगळा मुद्दा आहे हा, पण मी एकाच प्रश्नात 2 मुद्दे घातले. चला, माझं चिंतन चालू आहे. ज्याच्यामध्ये पारंगतता आहे तोच विषय पुढे घेतला पाहिजे. ज्ञानोबरायांच्याकडे पाहताना सगळं विश्व ज्ञानाच्या भूमिकेतून पाहतं. नवे नवे प्रमाणाने बोलायचं झालं तर उपजताची ज्ञानी. ज्ञानच जन्माला आलं. ज्ञानच जन्माला आलं. त्या ज्ञानोबरायांनी ज्ञान सांगावं का भक्ती सांगावी? ज्ञान सांगायला पाहिजे. पण ज्ञानोबराय अवताराला येऊन ज्ञान सांगतात का भक्ती सांगतात? ज्ञानोबरायांना ज्ञान सांगायचं असतं तर एक गुरु एक शिष्य परंपरा पुढे चालू ठेवली असती. बघा, ज्ञानोबरायांच्या अगोदर परंपरा काय आहे? मी अनेक वेळा इथं हा अभंग म्हटलाय. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथांनी मचिंद्रनाथांना बोध केला. ही परंपरा निवृत्तीनाथांपर्यंत आली. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांना बोध केला. ज्ञानोबरायांनी पुढं तसाच चालू ठेवला असता. याला ज्ञानपरंपरा म्हणतात. पण ज्ञानपरंपरेतून भक्ती परंपरेत जाण्यासाठी त्या परंपरेला प्रगट केलं. प्रगट गुह्य बोले. आता इथं गुह्य शब्दाचा अर्थ अनेक जण ज्ञान घेतात, पण गुह्य शब्दाचा सरळ अर्थ आहे गुप्त. गुह्य शब्दाचा अर्थ काय? गुप्त. जे गुप्त होतं ते प्रगट केलं. मग आमच्यासारख्याने गुप्त काय होतं? ज्ञान होतं असा एक अर्थ मांडला. पण मूळ ज्ञानोबरायांच्या अभंगाचा विचार केला, ज्ञानेश्वरीचा सांप्रदायिक दृष्टीने जर विचार केला तर गुप्त होते ती भक्ती होती. आणि त्याला समोर आणण्याचा प्रयत्न ज्ञानोबरायांनी केला. विठाला 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 विठाला. जाऊ द्या, आता माझा काला बाजूला राहील आणि यातच जास्त वेळ खर्च होईल. आणि माझा यातला महत्वाचा मुद्दा आहे की वारकरी संप्रदायाने काला समोर का आणला? बघा, संप्रदाय अनेक आहेत. मूळ ज्ञानोबराय सुद्धा वारकरी संप्रदायाचे नाहीत.
ज्ञानोबाराय सुद्धा नाथ संप्रदायाचे, नाथ परंपरा ज्ञानोबारायांची पाहायला मिळते. एकनाथ महाराज दत्त संप्रदायाचे, तुकाराम महाराज चैतन्य संप्रदायाचे आहेत. प्रत्येकाच्या संप्रदायाची परंपरा भिन्न आहे, वेगळी आहे. पण तरी या सगळ्यांनी वारकरी संप्रदायामध्ये येऊन विलक्षणता निर्माण केली, ती काल्याच्या माध्यमातून. असा काला काय आहे? आता काला आज किती सोपा होईल मला माहित नाही, पण काला म्हणणार आहे एवढं नक्की आहे. बघा, काला हा आपल्याकडे या प्रत्येकाने आणला. यामध्ये त्या संप्रदायात नाही म्हणून या संप्रदायात काल्यासाठी ही मंडळी आली. प्रत्येक संप्रदायात नाम आहे, प्रत्येक संप्रदायात भक्ती आहे, प्रत्येक संप्रदायात उपासना आहे, प्रत्येक संप्रदायामध्ये साधना आहे, अनुष्ठान आहे. फक्त काला नाही. आता यामध्ये ज्ञान कुठे आहे, नाम कुठे आहे, उपासना कुठे आहे, अनुष्ठान कुठे आहे? नाथ संप्रदायात काय सांगितलं, दत्त संप्रदायात काय सांगितलं, चैतन्य संप्रदायात काय सांगितलं, आनंद संप्रदायात काय सांगितलं? प्रत्येक संप्रदायाचा स्वतंत्र विचार आपल्याला पाहायला मिळेल. पण काल्याचा विचार हा फक्त वारकरी संप्रदायामध्ये पाहायला मिळतो. मग यामध्ये काल्याला चरित्र गोकुळाचं आहे, पण मुळात आपल्यामध्ये काला आणला तो ज्ञानोबरायांनी 12व्या शतकात काला आणला. बघा, ज्ञानोबरायांनी तोच काला व्यापक केला. हा काला संप्रदायात आणून व्यापक केला. याला संत जनाबाई उपस्थित आहेत, साक्षीदार आहेत आणि वर्णन करतात. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळासे लाया वाटे. संत जनाबाई हजर आहेत. त्या कार्यक्रमाला, कीर्तनाला हजर आहेत. आणि जनाबाई त्या कीर्तनामध्ये ज्ञानोबारायांना सांगतात, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. ज्ञानोबारायांना जनाबाई सांगतायत की माऊली, या कीर्तनातली चाल अभंग तुम्ही म्हणा. बघा, म्हणजे जनाबाईला त्यावेळेला प्रमुख पदाचा अधिकार होता. वारकरी संप्रदायात स्त्रियांना प्रथम प्राधान्य त्या काळामध्ये दिलं गेले आहे. फक्त पाहण्याची दृष्टी असावी लागते. बघा, जनाबाई ज्ञानोबारायांना सांगतायत. त्या कीर्तनाला कोण कोण आहे? कबीर महाराज आहेत. कबीर महाराज त्याच कीर्तनात देवाला सांगतायत, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कबीर महाराज पांडुरंग परमात्म्याला सांगतायत, देवा नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. पांडुरंग परमात्म्याला कबीर महाराज सांगतायत, देवा तुमचा पितांबर गळाई लागलाय, सावध व्हा. तुम्ही कीर्तनात आहे. कीर्तनात असताना कसं बसावं हे सुद्धा सांगावं लागतं काही काही जणाला. आम्हाला कीर्तनात कसं बसावं इथपासून सांगण्याची वेळ यायला लागली. असो दे, चला ठीक आहे. कबीर महाराज देवाला सावध करतायत, म्हणजे कबीर महाराज हजर आहेत. कीर्तन नामदेवरायांचं आहे. नामदेवरायांच्या कीर्तनात जनाबाई चाल म्हणा म्हणतायत, म्हणजे हजर आहेत. नामदेव महाराज कीर्तन करतायत, पांडुरंग परमात्मा नाचतायत, ज्ञानोबाराय चाल म्हणायला आहेत. आणि ज्ञानोबारायांनी काला तिथं सुरू केला. माझा ज्ञानराज गोपाळाशी लाह्या वाटी. माझा तुम्हाला प्रश्न आहे, तिथं समोर गोपाळ होते का वारकरी होते?
वारकरी होते. मग जनाबाईला गोपाळन वारकऱ्यातला फरक लक्षात आला नाही का? वारकऱ्याशी लाह्या वाटी म्हणावं का गोपाळाशी म्हणावं? कालानुसार आलेला जो शब्द आहे गोपाळ हा शब्द द्वापार युगातला आहे. गोपाळ हा शब्द द्वापार युगातला आहे, बरोबर आहे. आणि वारकरी हा शब्द कलियुगातला आहे. मग जनाबाई 12व्या शतकामध्ये कलियुगामध्ये ज्ञानोबरायांच्या बरोबर असताना लाह्या काल्यामध्ये लाह्या असाव्या. अलीकडं काल्यात काय यायला लागलं जाऊ द्या, त्याचंही स्पष्टीकरण नको. लाह्या वाटी, मग हे वारकऱ्यांना लाह्या वाटी का गोपाळांना? म्हणजेच गोपाळ आणि वारकरी वेगळे असं संत जनाबाईला सांगायचंय. आणि जनाबाई सांगतायत माझ्या ज्ञानोबारायांनी, माझा ज्ञानराज, माझ्या ज्ञानोबारायांनी काला उघडा केला, व्यापक केला. द्वापार युगातला काला देवसंगतीमध्ये होता, पण त्याला संत संगतीत आणलं ते माझ्या ज्ञानोबारायांनी. विठाला 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 विठाला. बघा, ज्ञानोबारायांनी हा काला कलियुगामध्ये पंढरीच्या वाळवंटामध्ये सुरू केला. वाळवंटात सुरू केला म्हणून अधिकारी सांगितला गेला. तुका म्हणे वाळवंटा, तुका म्हणे वाळवंटा, परवे नीट उत्तम, परवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. तुका म्हणे वाळवंट, बरावे नीट उत्तम. प्रस्तुत अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये वाळवंटाचा विचार मांडला. पण वाळवंटाची लक्षणा केली. वाळवंट कसं असावं? बघा, बर्व असावं, नीट असावं आणि उत्तम असावं. 3 विशेषणं मांडली. आता विशेषण कधी येतं, कसं येतं, काय येतं, हा सगळा व्याकरणाचा विषय आहे. आणि म्हणून शाळा शिकावी, व्याकरण आलं पाहिजे. चला, वाळवंटामध्ये ज्ञानोबरायांनी काला सुरू केला. माझा तोच प्रश्न आहे की ज्ञानोबरायांनी काला सुरू केला हो, पण का केला? हा काला दुसरीकडे मिळत नाही, यात नवल नाही. दुसऱ्या संप्रदायामध्ये नाही, यात नवल नाही. हा काला इतर लोकांमध्ये सुद्धा मिळत नाही. बघा,
हा काला इतर देशात नाही, इतर राज्यामध्ये नाही, इतर पंथामध्ये नाही, इतर संप्रदायात नाही, इतर तीर्थक्षेत्रामध्ये नाही, यात नवल नाही, हा इतर लोकांमध्ये सुद्धा मिळत नाही. पौराणिक दृष्ट्या 14 लोक सांगितले, सप्तलोक आणि सप्तपाताळ, 14 भुवन सांगितले. या 14 मध्ये एक इहलोक आहे, याला आपण पृथ्वी म्हणतो, इहलोक म्हणतो किंवा मृत्यू लोक म्हणतो. इथंच फक्त काला आहे, काला दुसरीकडे मिळत नाही. आपण इथं साधना करून स्वर्गाला गेलो, काला मिळत नाही. साधना करून सत्यलोकाला गेलो, काला मिळत नाही. साधना करून वैकुंठाला गेलो तरी काला मिळत नाही. बघा, वैकुंठामध्ये भक्ती आहे, वैकुंठामध्ये भगवंत आहेत, पण वैकुंठामध्ये काला नाही. महाराजांना वाटलं मी काला ज्ञानोबरायांच्या संगतीत घेतलाय, ज्ञानोबरायांच्या संगतीतला काला मला पुन्हा मिळाला नाही, मला तो काला पुन्हा पुन्हा घ्यायचा आहे. मग हा काला घेण्यासाठी काय करावं लागेल? इहलोकातले नियम स्वीकारून इहलोकात यावं लागेल. मग इहलोकातले नियम काय? पहिला नियम आहे, जन्माला यावं लागतं. बघा, कीर्तन ऐकायचंय, पहिला नियम आहे, मंदिरात यावं लागतं. मंदिरात कसं यावं? चप्पल बाहेर सोडून यावं. गेली तर काय करावं? आता याच्यावर भरपूर बोलता येणार आहे. बघा, मंदिरात कसं यावं तसं इहलोकात कसं यावं. इहलोकात यायचं असेल तर जन्माला यावं लागतं. मग इहलोकातल्या जन्माची लक्षणं आहे, जन्माची सामुग्री असेल तर जन्म घेता येतो. भजन करायचंय, विनाच नाही. मग काही काही जण म्हणतात कशाला लागतो, कारण विना आपल्याकडं फक्त घेतला जातो, वाजवायचा असतो. हे वाक्य अर्धवट ठेवतो उत्तर पूर्ण करण्यासाठी. आपल्याकडे सामुग्रीमध्ये संप्रदायानं विण्याला बंधन केलंय. बाकी गोष्टी कमी जास्त असू द्या, पण विण्याला पर्याय दिला नाही. इतर प्रत्येकाला पर्याय दिलाय आपल्याला, पण विण्याला पर्याय आहे का हो? नाही. विण्याला मार्ग दिला नाही, पर्याय दिला नाही. पेटी नसेल, अलीकडच्या काळात स्वर लावा, मोबाईलचा स्वर द्या, स्वर यंत्र आणा. पेटीला पर्याय दिले. पकवाज नसेल, इतर ठिकाणी संप्रदाय सोडून इतर ठिकाणी पर्याय दिला. तबला घ्या. रेकॉर्डिंग मुळे मी वाक्य बदललं. आता मला याचं थोडं सवय आहे. काही जण म्हणतील महाराजांनी पर्याय सांगितला हो तबल्याचा, असं म्हणू नये म्हणून मी संप्रदाय सोडून असा शब्द प्रयोग समोर आणला. चला ठीक आहे, प्रत्येकाला पर्याय आहे, पण विण्याला आहे का? सामुग्री आहे. सामुग्रीचा अभाव असेल, कार्य घडत नाही. काल्यासाठी सुद्धा जन्माला येण्यासाठी सामुग्री लागते. आम्हाला जन्माला यायचंय, पहिली सामुग्री कर्म आहे. बघा, महाराजांचं म्हणणं आहे, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, गेले कर्म झाले तेची भोगाले, गेले कर्म झाले तेची भोगाले, गेले कर्म झाले तेची भोगाले.
तेती भोगाले उपजाले मेले ऐसे कीती उपजाले मेले ऐसे कीती हरिमुखी गार पली देता हरिमुखे गाता हर पली देता उबारे मेरे ऐसे कीती हरिमुखे गार पली देता हरिमुखे गार पली देता केले कर्म झाले तेचे भोगाले केलेल्या कर्माचा भोग भोगण्यासाठी जन्माला यावं लागतं. अध्यात्म सुद्धा सांगतं ज्याचं कर्म संपलं त्याचा जन्म मरणाचा फेरा संपला. कर्म नसेल तर जन्माला कसं यायचं? मग देवही खाली येतात, संतही खाली येतात, त्यांच्याकडे कर्म आहे का? मग खाली कसं येतात हा एक पहिला मुद्दा. चला, पण यायचं असेल तर जन्म घ्यावा लागतो एवढं नक्की आहे. बघा, जन्माला यावं लागतं. मग याची संगती मांडली. अध्यात्मानं मांडलेली संगती वेगळी आहे, भक्तिशास्त्रानं मांडलेली संगती वेगळी आहे. अध्यात्म सांगतं जे निष्काम कर्म करून जीवन जगत होते त्यांनी केलेल्या पुण्यकर्माचा आणि त्यांच्याच पापकर्माचा स्वीकार करून संत अवताराला येतात. विचारसागर ग्रंथामध्ये याचं स्पष्टीकरण मोठ्या प्रमाणात आलेलं आहे की संत येताना सामुग्री कुठली घेतात आणि मग अवताराला कसं येतात. चला, पण जन्माला यावं लागतं हे नक्की आहे. अध्यात्म सांगतं जन्माला येऊ नका, पण तुकोबाराय सांगायला लागले मला जन्माला यायचंय, कारण मी ज्ञानोबारायांच्या बरोबर काला घेतलाय. माझा तो अवतार संपल्यानंतर मी वैकुंठाला गेलो, मला कालाच मिळाला नाही. मला वैकुंठामध्ये भक्ती मिळाली, मला वैकुंठामध्ये देवाचं सानिध्य मिळालं, पण काला मिळाला नाही. बघा, देवाच्या सानिध्यात काला नाही का? वैकुंठामध्ये गेलो, सलोकता मुक्ती तेने वैकुंठ भुवनी घर केले. 24वा अभंग हरिपाठ, शेवटचं चरण. देवाच्या जवळ गेलो, 22वा अभंग पहिलं चरण उत्तरार्ध. लक्ष्मी वल्लभ तया जवळे, दुसरी मुक्ती देवाच्या जवळ, समीपता. आता चारी मुक्ती मांडता येतील, मला काला पूर्ण करायचा आहे. 35 मिनिटं जवळपास शिल्लक आहेत आणि आरती सहित पूर्ण करायचं आहे. मी करतो हे तुम्हाला सगळ्याला चांगलं माहिती आहे, काही अडचण नाही. कारण माझं शाळेची घंटा ऐकायच्या अगोदर तास संपतो, नाहीतर गणिताच्या आणखीन 2 पायऱ्या राहिलेत. दुसरे सर आले तरी आपलं काही गणित संपत असं माझ्याकडनं होत नाही कधी. पण चुकून एखाद्या वेळेला संयोजकाच्या सूचनेनुसार, मग आता मुख्याध्यापकांनी सांगितल्यावर पुढचाही पिरियड घ्यावा लागतो. चला ठीक आहे, विनोद बाजूला काढा. आपलं चिंतन चालू आहे की तुकोबारायांना वैकुंठामध्ये जाता आलं, देवाच्या जवळ जाता आलं, तिथं भक्ती मिळाली, पण काला मिळेना. मग काला मिळण्यासाठी तुकोबाराय सांगायला लागले की मी पुन्हा पुन्हा जन्माला येईन. महाराजांनी त्याचा विचार मांडला प्रस्तुत अभंगात. उपजोनिया पुढाती येऊ
उपदोनिया पुढती येऊ उपदोनिया पुढती उपदोनिया पुढती उपदोनिया पुढती येऊ उपदोनिया पुढती येऊ उपदोनिया पुढती येऊ उपदोनिया उपदोनिया पुढती उपदोनिया पुढती काला खाओ दही भात काला खाओ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही काला खाओ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही प्रस्तुत अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय सांगायला लागले की मला जन्माला यायचंय, पुन्हा पुन्हा यायचंय. उपजोनी शब्दाचा अर्थ जन्मोनी, पुढती शब्दाचा अर्थ पुन्हा. जन्मून पुन्हा पुन्हा येऊ कशासाठी? काला खावो दही भात, दह्या भाताचा काला खाण्यासाठी मला पुन्हा पुन्हा खाली यायचंय. बघा, खाली यायचंय कारण माझ्या ज्ञानोबारायांनी काला सुरू केलाय म्हणून तो खायला खाली यायचंय. आता यातला बारकावा सांगतो. काला ज्ञानाच्या अगोदर आहे का काला ज्ञानाच्या नंतर आहे? एवढं जरी आजच्या कीर्तनात कळलं तरी खूप कळल्यासारखं आहे. विठाला 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 विठाला. बघा, ज्ञानोबाराय द्यायला लागले त्याचाच अर्थ ज्ञानाच्या नंतर आहे. ज्ञानाच्या नंतर काला आहे. मग ज्ञानापर्यंत काल्यासाठी प्रयत्न करू नये. ज्ञानापर्यंत ज्ञानासाठी प्रयत्न असावा. बघा, पहिलीपासून नोकरीसाठी प्रयत्न करावा का पर्सेंटेजसाठी? पर्सेंटेजसाठी. बघा, चौथीचा विद्यार्थी, 8वीचा विद्यार्थी, 10वीचा विद्यार्थी, आई वडिलांनी डोक्यात घातलेलं असतं, तुला डॉक्टर व्हायचं आहे, तुला वकील व्हायचं आहे, तुला इंजिनियर व्हायचं आहे, पण याला नीट 35 पण पडेनात. शाळा ढकलून 35 पर्यंत आणायला लागली आहे. आता याला जर डॉक्टर केलं तर पेशंटचं कल्याणच आहे. जाऊ द्या, जास्त नको याचा विस्तार. मला चिंतन मांडायचंय. काल्यासाठी सुरुवातीला प्रयत्न नाही, ज्ञानासाठी प्रयत्न आहे. आणि म्हणून ज्ञानाचा पहिला प्रयत्न म्हणजे गुरुभेट. गुरुची भेट व्हावी लागते आणि मग आपल्या ज्ञानाचा प्रवास सुरू होतो. गुरु सेवेशिवाय ज्ञान मिळत नाही. ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय. जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. ज्ञानोबाराय सांगतात, सेवा हे प्रवेशद्वार आहे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. संत
संत सेवा गुरु सेवा केली पाहिजे, तर ज्ञान मिळतं. आणि ज्ञान मिळालं तर काला मिळतो. विठला विठाला 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 विठाला. काही मंडळी म्हणतील, अहो आपल्या वारकरी संप्रदायात ज्ञान सांगितलं का नाम सांगितलं? पुन्हा वेगळा प्रश्न आणला मी. आता ज्ञान काला आणि तिसरा मुद्दा आणला नाम. आपल्या हातात 25-26 मिनिट आहेत. त्यात मला या तिन्ही मुद्द्याचा विचार मांडायचा आहे. खूप अवघड नाही. बघा, गुरूंकडून उपदेशामध्ये नाम घ्यायचं आहे. आपल्याला अनुग्रहामध्ये गुरु काय देतात? उपदेश देतात. मग उपदेशात ज्ञान देतात का नाम देतात? काही जण म्हणतील, कुणी घेतलाय? ज्यांनी उपदेश घेतलाय त्यांना विचारा. असं काही जण म्हणतील. ज्यांनी घेतलाय ती म्हणतील, त्यावेळेला माझं लक्षच नव्हतं. चला ठीक आहे. उपदेशामध्ये वारकरी संप्रदायातला उपदेश वेगळा आणि इतर पंथातला वेगळा आहे. वारकरी संप्रदाय आपल्याला उपदेशामध्ये नाम देतो. बघा, माळ घातली, अनुग्रह घेतला की आपल्याला सांगतात रामकृष्ण हरी जप करा. अगोदर माहितीये, पण गुरुकडून आला तर त्याला अनुग्रह म्हणतात, उपदेश म्हणतात. आणि ते नाम आता ज्ञानाची भूमिका बजावत. आता पुढं तेच नाम कालेची भूमिका बजावणार आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदाय विलक्षण आहे. बघा, वारकरी संप्रदायाची विलक्षणता किती मोठी आहे याचा विचार आपल्याला या निमित्तानं करायचा आहे. सर्वांनी मोठ्या प्रेमानं एक वेळ भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबार कुमारी 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 विठोबार